नमस्कार. आज 16 डिसेंबर आणि आपण आज बघणार आहोत, की उद्या 17 डिसेंबर रोजी कुठे पावसाचा अंदाज आहे. तर दक्षिणेकडे वातावरणात बदल आहे. त्यासोबत उत्तर विभाग आणि मराठवाडा, विदर्भामध्ये थंडीत वाढ होण्याचा अंदाज आहे. कोणत्या तारखेपासून थंडीत वाढ होईल, त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. तरच आपल्याला हवामान आधारित शेतीसाठी नियोजन करता येईल. सर्वप्रथम जर आपण बघितलं तर हिमालयावरती हे पश्चिमी आवर्त आज आलेलं आहे. त्याच्याच प्रभावाखाली बर्फवृष्टी देखील होत आहे. महाराष्ट्रामध्ये देखील काही प्रमाणात उंचावरील बाष्प आहे. त्यानंतर दक्षिण भारतामध्ये देखील बाष्पाचा पुरवठा वाढत आहे आणि जोरदार पाऊस होईल अशा प्रकारची स्थिती आहे. आणि त्यानंतर जवळपास 24-25 तारखेच्या आसपास देखील या ठिकाणी बाष्पाचा पुरवठा वाढण्याचा अंदाज आहे बंगालच्या उपसागरमध्ये. आणि एक पश्चिमी आवर्त देखील 25 तारखेच्या आसपास येईल आणि वातावरणामध्ये अजून देखील महाराष्ट्रामध्ये बदल होण्याचा अंदाज आहे. या संदर्भाची माहिती आपण पुढील 2 दिवसामध्ये देणारच आहोत. सर्वप्रथम जर आपण बघितलं आता महाराष्ट्रामध्ये, तर उंचावरील बाष्प आहे अहमदनगर, पुणे, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, सातारा, धाराशिव, सोलापूर, परभणी, हिंगोली. तर पावसाची फार काही शक्यता नाही. त्यानंतर काल दिवसभरामध्ये तापमान कसं राहिलं, तर काल दिवसभरामध्ये जे थंड असं वातावरण आपल्याला जाणवलेलं आहे, ज्यामध्ये खास करून परभणीमध्ये जवळपास 25 ते 26 अंश सेल्सिअसच्या आसपास. तर राहिलेल्या मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, त्यासोबत बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार या ठिकाणी 26 ते 28च्या दरम्यान तापमान. तर धाराशिव, सोलापूर, सांगली, त्यानंतर कोल्हापूर, पुणे, अहमदनगरचा पश्चिमेकडील विभाग, नाशिकचा देखील पश्चिमेकडील विभाग 28 ते 30 अंश. तर किनारपट्टीला पश्चिमेकडे 31 ते 32 अंश सेल्सिअसच्या दरम्यान. तर काही ठिकाणी 28 ते 30च्या दरम्यान. त्यानंतर ही स्थिती आपल्याला जवळपास चंद्रपूर आणि भंडाऱ्याच्या काही विभागामध्ये जवळपास 31 ते 32 अंश सेल्सिअस आणि सोलापूरमध्ये देखील काही ठिकाणी उन्हाचा चटका जाणवलेला आहे. आणि विदर्भामध्ये देखील जे यवतमाळ असेल, अकोला, त्यासोबत बुलढाण्याचा काही विभाग या ठिकाणी 28 ते 30. तर राहिलेल्या विभागामध्ये जवळपास 26 ते 28च्या दरम्यान तापमान जाणवलं. म्हणजे चांगल्यापैकी वातावरणामध्ये दिवसा थंडावा जाणवत होता. आज सकाळची थंडी जर आपण बघितली, तर आज जळगाव, अमरावती, बुलढाणा, त्यासोबत राहिलेला संपूर्ण विभाग यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, परभणी, लातूर, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर अहमदनगर, पुणे, साताऱ्याचा उत्तरेकडील विभाग, नाशिक आणि अहमदनगरचा उत्तरेकडील विभाग या ठिकाणी 12 ते 14 अंश सेल्सिअस. तर राहिलेल्या विभागामध्ये जवळपास 14 ते 16च्या दरम्यान हे तापमान जाणवलेलं आहे. आणि सोलापूरच्या पूर्वेकडील विभागामध्ये 16 ते 18च्या दरम्यान. तर काही ठिकाणी 18हून देखील तापमान अधिक जाणवलेलं आहे. त्यानंतर किनारपट्टीला देखील ही स्थिती आपल्याला बघायला मिळाली. 17 ते 18, 18 ते 22-23च्या दरम्यान तापमान राहिलेलं आहे. त्यानंतर 17 डिसेंबर रोजी हवामान विभागाच्या अंदाजानुसार सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी हलका पाऊस होण्याचा अंदाज दिलेला आहे. आपला देखील अंदाज असाच आहे की कोल्हापूर, सिंधुदुर्ग या ठिकाणी पावसाची शक्यता आहे. आणि सातारा, त्यानंतर पुणे या ठिकाणी क्वचित कुठेतरी हलके थेंब पडतील. परंतु शेतकऱ्यांनी या वातावरणाला काही घाबरण्याची गरज नाही, कारण की विशेष पाऊस होईल अशा प्रकारची स्थिती काही नाही. परंतु दक्षिणेकडे काही प्रमाणामध्ये पाऊस होऊ शकतो. आता उद्या सकाळची थंडी जर आपण बघितली, तर उद्या पण थंडीमध्ये चांगल्यापैकी वाढ होईल, ज्यामध्ये सातारा, त्यानंतर पुणे, बीड, जालना, त्यासोबतच बुलढाणा, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जे तापमान असेल तर जवळपास 12 अंश सेल्सिअसच्या आसपास. तर काही ठिकाणी 11:30पर्यंत देखील जाणवण्याचा अंदाज आहे. ही स्थिती आपल्याला अमरावती, वर्धा, त्यासोबत चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या ठिकाणी देखील तापमान 11:30 ते 12 ते 13 दरम्यान राहील. पूर्वेकडील चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम या ठिकाणी देखील तापमान जवळपास 14च्या आसपास ते काही ठिकाणी 13च्या दरम्यान देखील राहण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड, धाराशिव, सोलापूर या ठिकाणी तापमान 15 अंश सेल्सिअस किंवा काही ठिकाणी दक्षिणेकडे 16 देखील जाणवू शकतं. सांगली, सोलापूर, त्यानंतर सातारा या विभागामध्ये जवळपास तापमान हे 16 ते 17च्या दरम्यान. तर कोल्हापूर, सिंधुदुर्ग या ठिकाणी 18 ते 20 किंवा 20 ते 21 दरम्यान. किनारपट्टी देखील जवळपास 18 ते 20 ते काही ठिकाणी 22 दरम्यान.
नाशिक, धुळे, नंदुरबार या ठिकाणी देखील 15 ते 16 दरम्यान, तर उत्तरेकडील विभागामध्ये जवळपास 14 किंवा 15च्या आसपास तापमान राहील. त्यानंतर थंडीमध्ये अजून वाढ होण्याचा अंदाज आहे. तर 18 तारखेपासून अजून जवळपास 18 ते 22 ते 23 तारखेपर्यंत, आपण 22 पर्यंत पकडू. 18 ते 22 दरम्यान महाराष्ट्रामध्ये चांगल्यापैकी थंडीत वाढ होईल. म्हणजे कडाक्याची थंडी ही जाणवणार आहे, परंतु ही जास्त दिवस राहण्याचा अंदाज नाही. एक 4-5 दिवस राहील 18 ते 22. तर ज्यामध्ये खास करून दक्षिणेकडे देखील हे तापमानामध्ये घट येण्याचा अंदाज आहे. आणि पुणे, त्यानंतर जालना, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, त्यानंतर बुलढाणा, अकोला, वाशिम आणि खास करून विदर्भाच्या पूर्वेकडील भागामध्ये जवळपास 11° किंवा 10° देखील घट येण्याचा अंदाज आहे. म्हणजे चांगल्यापैकी थंडी ही आपल्याला 18 ते 22 दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. आणि अजून काही जे बदल असतात ते देखील आपण कळवत असतो. त्यासोबत आपण मान्सून 2024 देखील शेतकऱ्यांना दिलेला आहे. तो देखील 101% अचूक ठरणार आहे. तो बघितला नसेल तर तो पण बघा. त्यासोबत चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. तर सध्या इथंच थांबतो. जय महाराष्ट्र.